आमच्या इकडे ना संक्रांतीला किंवा दसऱ्याला पुरणपोळी कोणीच बनवत नाही, तर हा गोड पदार्थ बनवला जातो। त्यासाठी मी कढईमध्ये 2 मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये किसलेला बारीक गूळ घालून पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। दुसऱ्या बाजूला इथं मोठा चमच मी एक मेथी घेतलेली आहे, मंद गॅसवर छान मेथी भाजून घ्यायचं। आता पाण्यामध्ये गूळ वितळला होता म्हणून मग इथं एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि थोडा थोडा रवा हा पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। आता ह्याला ना खळ म्हणतात ॲक्च्युअली, तर यामध्ये थोडीशी मी हळद टाकलेली आहे। आता गोड जरी पदार्थ असेल ना तर चवीसाठी म्हणून अगदी चिमूटभर मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान इथं मिक्स करून याची एक खळ बनवून घ्यायची। आता दुसऱ्या बाजूला नाही तर थोडेसे पांढरे तीळ मी गरम करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मग वेलची भाजलेले मेथी बारीक करून टाकायचं आणि हे तीळ घालून याची एक छान खळ बनवून घ्यायची। आता जितकं आपण तांदळाचं पीठ घेऊ ना त्याच्या डबल आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। सो मी इथं गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते छान मिक्स करून घ्यायचं। आता जी आपण बनवलेली खळ असते ना ती ह्याच्यामध्ये थोडी थोडी करून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। खळ थोडीशी कोमट असेल तर पीठ अगदी छान होतं आणि थोडंसं त्याला तेल लावून साईडला 15 मिनिटं रेस्ट करून ठेवायचं आणि त्यानंतर मग मी इथं ना जशी आपण पुरी लाटतो त्या टाईपनं लाटून घ्यायचं किंवा हाताने आपण थापूही शकतो। तेल छान गरम झालं की हे वडे ना अलटून पालटून छान तळून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा की हे डबल डबल परतायचे नाही, आपण एकदाच परतले ना की त्यामध्ये कमी तेल जे आहे ते शोषलं जातं आणि हे जवळजवळ 8 दिवस वडे टिकतात। तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करू।